कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. महाराज तुकोबरांना न्याय असलं हे चालतं बरं का. विमान हे पुष्प विमान बरोबर गरुड. आणि आता या एक जणांनी मला विचारलं, म्हटले महाराज अरे विमानाचा शोध राईट म्हणून तुम्ही लावा म्हटले कुणी. अरे म्हणलं विमान हा शब्द कधीच आहे माहिती का. 1902 मध्ये राईट म्हणून तुम्ही शोध लावला विमानाचा. तर आईन्स्टाईनचं सूत्र MC उलट लावल्यानंतर ती उडालं. अरे पण तुम्ही भागवत वाचणार आहोत. तिसऱ्या स्कंदात सांगितलंय पृथ्वी गोल आहे. प्रजापती त्यांच्या बायकोला सांगतात प्रिय पृथ्वी गोल, म्हणजे पृथ्वी गोल आहे. हे 16व्या शतक उजाडलं तर याला सांगायला कोपर्निकसला त्याला जेलमध्ये टाकलं. 4 वर्ष सजा भोगली. अरे ब्रोनो नावाच्या शास्त्रज्ञाला जाळून मारलं. मला ते म्हणजे पृथ्वी गोल नाही पृथ्वी सपाट आहे. ते बाकीच्या सांगतात. अरे विमान शब्द अरे ते नामदेव महाराजांचं प्रमाणे विमानांची जाती महाराज 12व्या शतकातलं आनंदी गाव पुंडलिक विठा त्यातलं हे केलं विमान शब्द कधीच आहे महाराज 12व्या शतकातला. विमानाचा शोधावा तरी 19व्या शतकात बरोबर. म्हणजे मला सांगा ते विमान कोणतं होतं. पत्र्याचं नव्हतं, पेट्रोल डिझेलचं नव्हतं, ते पुष्पक होतं. मला आता ते सांगत गेलं कृष्ण म्हणा. आणि बऱ्याच जणांना माहित नाही विठ्ठल कृष्ण एकी म्हणून. मला तोच कृष्ण तोच विठ्ठल मला तोच येत आला. मला हरी म्हणा. मला काही जरी म्हटलं आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये सिने अभिनेता आहे त्याचं महाराष्ट्राचं नाव शिवाजी गायकवाड आहे. तामिळनाडूमध्ये नाव रजनीकांत आहे. एक का दोन एकच आहे. मला तुम्ही कसंही नाव घ्या पण ती एकच आहे. मला पण तो अधिकार पण आहे. जर सगळ्यांशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना अधिकार देणारा एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. यादी यादी अनुभव यादी भरती आणि सगळ्यांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उतारे हरीच्या नामे तुम्हाला अधिकार दिलाय. स्त्रीला अधिकार दिलाय. समता, बंधुता, एकता आणि ममता जर या विश्वाला पहिल्यांदा जर कोणी शिकवली असेल मला तर ती शिकवली संतांनी शिकवली. मला लक्षात ठेवा कुठलाही प्रकारचा भेद नाही कुठल्याही जातीचा. मला जिला समाजाला तीर्थदर्शनी पाहिलं जगाने नाकारलं पण जगाच्या मार्गाने स्वीकारलं. मला मंदिरात जायला रिकाम होता महाराज. अरे कसाही होता पण तो सज्जन होता. लक्षात आला. आणि प्रत्येक जाती धर्माच्या संतांचं गुण पवित्र करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्या वारकरी संप्रदायाने केलं. म्हणून कुणाचा अधिकार कधी नाकारायचा नाही. आणि जाता जाता एक सांगतो हे कलियुग आहे. कलियुगात आयुष्य कमी आहे. म्हणून होम हवन याग ईदी आमका दोष तमका दोष त्याला नाशिक त्याला आमच्या ठिकाणी अजिबात राहू नका. मी तुम्हाला प्रश्न सांगतो हे सारा कोणता दोष जर घालवायचा असेल तर नामसन कीर्तन साधन पै सोपे जळती तर पापे 2-4 दिवसाची जन्मांतरीची बरोबर आहे. जन्मांतरीचं पाप. अरे नारायण नामे हो जीवनमुक्त मला अरे स्वप्न आहे मला जिथं 7 दिवस आपल्याला या. आणि कलियुगात सांगतो आयुष्य नाहीये म्हणून या यज्ञ विधी याच्या नादी लागू नका. फक्त नामस्मरण करा.